हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सगळेजण? आशा करते की मस्त आनंदी आणि हेल्दी असाल. तर संध्याकाळचा चहा गॅसवर ठेवलेला आहे, एकीकडे भात ठेवलेला आहे आणि दुसरीकडे बघत आहात समृद्धीचा शाळेचा अभ्यास घेत आहे. तर आज संध्याकाळी डिनरला काय आहे, तर कोणती रेसिपी बनवत आहे आणि डिनरसाठी काय मेन्यू आहे, तर तो आज तुमच्याशी शेअर करत आहे. तर संध्याकाळी जेवणासाठी आज सरळ भात घालत आहे. त्याचबरोबर आज आहे मुगाच्या डाळीचं तिखट आणि त्याचबरोबर वांग्याचं मस्त असं भरीत बनवत आहे. तर डाळ आपली जशी आपण नेहमी साध्या पद्धतीची बनवतो तशीच बनवलेली आहे, काही वेगळं नाही. तर त्याची काही रेसिपी मी शेअर केलेली नाही, पण वांग्याचं भरीत जे अगदी सिंपल पद्धतीने बनवणार आहे आणि अतिशय टेस्टी आणि अतिशय हेल्दी अशी रेसिपी तुमच्याशी आज मी शेअर करत आहे. सो व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटला आणखी एक छोटीशी रेसिपी आहे, ती सुद्धा तुम्हाला पाहायची आहे. आणि या सगळ्या गोष्टींचा जो कॉम्बिनेशन असणार आहे तो अगदी टेस्टी आणि मस्त असणार आहे. तर तुम्ही बघत आहात एक लोखंडाची कढई घेतलेली आहे, त्यामध्ये मुठभर शेंगदाणे टाकलेले आहेत आणि हे पहा, हे आहेत आमच्या गावाकडचे वांगी. आणि त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे, 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि एक अर्धा इंच अद्रक घेतलेला आहे, मिक्सरला वाटून घेतलेला आहे. आणि आता एक चिरलेला कांदा, हळद, मीठ, लाल तिखट, गरम मसाला आणि तीळ हे सगळं एकत्र मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताच्या साह्याने व्यवस्थित असं चोळून घ्यायचं आहे, कारण जी चव हाताला असते ती चमच्याने वगैरे करून येत नाही. आणि मग यामध्ये 1 ते 2 टेबलस्पून इतकंच पाणी टाकायचे, अगदी थोडासा ओलावा हवा म्हणून थोडासा पाणी यामध्ये ॲड करायचं. आता तुम्ही बघू शकता आपली फिलिंग मस्त अशी रेडी झालेली आहे. आणि जी वांगी आहेत ती मी मध्ये चिरून घेतलेली आहेत आणि एक वांग्याचे 4 भाग करून घेतलेले आहेत. आणि आता मी यामध्ये मस्त अशी ही बनवलेली फिलिंग भरून घेत आहे, सगळ्या वांग्यांमध्ये व्यवस्थित अशी भरणार आहे. तर व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितलं की ही जी वांगी आहेत ही आमच्या गावाकडची वांगी आहेत, अगदी सकाळीच ताजी ताजी कुडलेली आहेत. आणि एकदम ताज्या वांग्यांचा जेव्हा आपण कोणताही पदार्थ बनवतो, खास करून वांग्याचं भरीत अशा लहान लहान वांग्यांचं बनवतो, तेव्हा त्या वांग्यांची चव म्हणजे अप्रतिम असते. तुम्ही नक्की एकदा जरी बाजारामध्ये गेलात तरी अगदी फ्रेश अशी लहान आकाराची वांगी आणा, खूप छान लागतात. आणि आता मी पॅनमध्ये टाकलेलं आहे 1 ते 2 चमचे तेल आणि त्यामध्ये आता हे जे वांगी आहेत भरलेली ही मस्त अशी फ्राय करून घेणार आहे. तर स्टार्टिंगला हाय फ्लेमवरती यांना टाकायचं आहे आणि मग मंद आचेवर ठेवून हळूहळू परतून घ्यायचं आहे. आणि मस्त असं व्यवस्थित झाकण ठेवून 5 मिनटं त्याला व्यवस्थित असं शिजू द्यायचं आहे. आणि शिजल्यानंतर तुम्ही तसंही खाऊ शकता, हे खूप टेस्टी लागतात. तर तुम्ही बघू शकताय आता मी मस्त असं ह्याच्यावरती झाकण ठेवून घेत आहे आणि थोडं एक 5 मिनटं ठेवायचं आहे मंद आचेवर. आणि आता तुम्ही बघू शकताय व्यवस्थित असे शिजले गेलेले आहेत आणि खूप एकदम लहान वांगी आहेत. आणि अगदी सांगायचं झालं तर ताजी वांगी असल्यामुळे खूप लवकर शिजतात. खायला इतकं छान आणि इतकी टेस्टी लागतात. मी कधी कधी अशाच प्रकारे खाते, जास्त काही त्याच्यामध्ये टाकत नाही किंवा ग्रेव्ही तयार करत नाही. या प्रकारे भरलेला वांगा देखील भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खूप छान लागतो. डब्यासाठी तर हा प्रकार बेस्ट आहे, कधी कधी मी असंच खाते. आणि जी उर्वरित जी फिलिंग होती, जी आपण जो मसाला बनवलेला होता तो सुद्धा मी यामध्ये टाकून घेत आहे. आणि 2 ते 5 मिनटं व्यवस्थित असं परतून घ्यायचं. आणि परतून घेतल्यानंतर हा मसाला असाच तुम्ही खाऊ शकता, पण मला हवी आहेत आज थोडीशी मसालेदार आणि थोडीशी हलकीशी असं ग्रेव्ही टाईप्स असते ना, तशा प्रकारचं वांगं हवं आहे. तुम्ही बघू शकता ही जी पद्धत आहे ही सुद्धा तुम्ही खाऊ शकता, कारण जे खाली जो मसाला आहे तो मसाला देखील व्यवस्थित भाजून निघालेला आहे. आणि बाजूला मी गरम पाणी ठेवलेलं आहे, 1 ते 1.5 कप पाणी आहे. आणि हा पाणी आता मी या वांग्यांमध्ये टाकत आहे. शक्यतो तुम्ही अशी ही जी बनवलेली भाजी आहे ही अशी सुद्धा खाऊ शकता, पाणी टाकायची गरज नाही. पण आज मला हलकीशी मसालेदार ग्रेव्ही हवी होती खायला, म्हणून मी थोडंसं पाणी उकळलेलं पाणी टाकते.
कारण थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे, नाही तर चव अगदीच बदलून जाईल. याच प्रकारे असेच पाणी टाकून तयार करायचं आहे. 1-2 मिनटं झाकण ठेवून व्यवस्थित वाफ काढून घ्यायची आहे आणि वाफ काढून झाल्यानंतर तुम्ही बघू शकताय मस्त असा तेल सुटलेला आहे आणि हलकासा असा मसालेदार वांगी तयार झालेली आहेत. अशा प्रकारे भरलेली वांगी एकदा तयार करून पहा, एकदा खाऊन पहा. इतकी टेस्टी आणि इतकी मस्त ही वांगी तयार होतात. तुम्ही बघू शकता व्यवस्थित अशी शिजली गेलेली आहेत आणि ह्याचा तुम्ही वापर डब्यासाठीही देऊ शकता. डब्यामध्ये इतकी छान आणि इतकी टेस्टी लागतात. पण ह्या पदार्थासाठी शक्यतो वांगी ही ताजी असावीत. ताजी वांगी इतकी छान आणि मस्त बनतात की सांगून सोय नाही. त्याचबरोबर वांग्याचं भरीत हा नेहमी लोखंडाच्या कढईत बनवत जा, कारण लोखंडाच्या कढईमध्ये हा आणखी टेस्टी बनतो आणि हेल्दी बनतो. तुम्ही बघू शकता एका बाजूला मी डाळ ठेवलेली आहे आणि एक आणखी जी रेसिपी मी तुम्हाला लास्टला सांगितली होती ती आहे ही ज्या कमी तिखट मिरच्या असतात त्याची आज मस्त मी मिरची भजी बनवणार आहे. सो तुम्ही बघू शकताय थोडंसं मीठ, थोडीशी हळद आणि 1 ते 1.5 चमचा बेसन घेतलेलं आहे आणि हलकंसं पाणी टाकून व्यवस्थित असं सगळं कोटिंग करून घेत आहे. तर जसं की मी सांगितलं होतं की आजचा संध्याकाळचा जेवणाचा मेन्यू अगदी साधा, सरळ आणि सोपा आहे. तर साधी आपली वांग्याचं भरीत, भात आणि तिखट डाळ बनवलेली आहे आणि सोबत ही मिरची भजी. तुम्हाला सांगते एकदा या प्रकारचं जेवण करून बघा. कोणी घरी पाहुणे येणार असतील, शाकाहारी जेवण हवं असेल तर असं करून बघा. नक्कीच नक्कीच खूप खूप टेस्टी आणि खूप मस्त जेवण तयार होतं. तिखट डाळीच्या ऐवजी तुम्ही वरणसुद्धा बनवू शकता. खूप छान आणि खूप टेस्टी असं कॉम्बिनेशन आहे. मला तर खूप आवडतं. माझ्या घरामध्ये मुलांना, मिस्टरांना खूप आवडतं आणि थोड्याशाच तेलामध्ये मी व्यवस्थित असं हे जी मिरची भजी बनवलेली आहे ती तळून घेत आहे. तुम्ही अधिक तेलामध्ये सुद्धा तळू शकता, पण जास्तीचं तेल वापरून उगाचच तेल वाया घालवण्यापेक्षा मी कमी तेलामध्ये तळणं प्रिफर करते. फक्त ही भजी तळताना एक लक्षात ठेवा की जी आतली मिरची आहे ती व्यवस्थित अशी ब्राउनिश रंगाची झाली ना की मग ही मिरची जी आहे ती खाण्यास योग्य आणि खूप छान लागते. या पद्धतीने तुम्ही या मिरच्यासुद्धा करून बघा. सो माझं आता संध्याकाळचं जेवण रेडी झालेलं आहे, डिनर रेडी आहे आणि आता मी सर्व करणार आहे आणि याचा आस्वाद घेणार आहे. सो या प्रकारचं वांग्याचं भरीत आणि हे कॉम्बिनेशन एकदा नक्की ट्राय करा. त्याचबरोबर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आणि आजचं तुम्हाला माझं संध्याकाळचं जेवणाचं रुटीन कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की आणि नक्की सांगा. आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवरही क्लिक करा. तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन मिळत राहतील. तर भेटूयात अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, हेल्दी राहा. गुड बाय.